निवारून मग पंढरीस मी जाईन बाळा चंद्रभागेतील तुझी वाट मी पाहिन बाळा चंद्रभागेतील. मित्रांनो, दरवर्षी आषाढी एकादशीला लाखो वारकरी कोणतंही आमंत्रण नसताना पाठीवरती पिशवी घेतात, हातात भगवे झेंडे घेतात आणि मुखात ज्ञानोबा तुकारामच्या गजरात शेकडो किलोमीटर पायी चालत पंढरपूरला जातात. जवळपास 21 दिवस ऊन पाऊस अजिबात पर्वा न करता हे लाखो लोक 250 किलोमीटरचा प्रवास पायी पूर्ण करतात. लहान मुलापासून ते अगदी 80 वर्षाच्या वृद्धांपर्यंत सगळेच या वारीत सहभागी होतात. ही फक्त लोकांची गर्दी नाहीये, तर हा जगातला सर्वात मोठा, शांत आणि प्रेमाचा सोहळा आहे. पण मित्रांनो, ही वारी नेमकी का केली जाते आणि याचा नेमका इतिहास काय हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. वारी का केली जाते हे समजून घेण्याआधी आपण ज्यांच्यासाठी वारी करतो त्या भगवान विठ्ठलांबद्दल थोडंसं जाणून घेऊयात. आपले लाडके विठोबा नक्की आहेत तरी कोण? तर विठ्ठल माऊली म्हणजे दुसरं तिसरं कोणीही नसून स्वयं भगवान विष्णूंचे आणि श्रीकृष्णाचे रूप आहे. पण संपूर्ण जगात तुम्हाला विष्णूंची किंवा कृष्णाची जशी मूर्ती पाहायला मिळते तशी भगवान विठ्ठलांची मूर्ती नाही आहे. विठ्ठल माऊलींची मूर्ती अत्यंत वेगळी आहे. आपले विठोबा एका विटेवरती सरळ उभे आहेत. त्यांचे दोन्ही हात त्यांच्या कमरेवर आहेत. जगातल्या इतर देवांच्या हातात कुठलं ना कुठलं तरी शस्त्र असतं किंवा ते आशीर्वाद देण्याच्या मुद्रेत असतात. पण आपल्या विठ्ठल माऊलींचे हात थेट कमरेवर आहेत. याचा अर्थ काय? तर संतांनी याचं खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे. भगवान विठ्ठलांनी आपले हात कमरेवरती ठेवून जगाला सांगितलं की हा संसाराचा मायेचा जो सागर आहे तो फक्त कमरे इतका खोल आहे. जर तुम्ही माझी खरी आणि शुद्ध भक्ती केली तर तुम्हाला बुडण्याची अजिबात भीती नाही. तुम्ही सहज हा संसार पार करू शकता. विठ्ठल माऊली हे प्रेमाचं आणि वात्सल्याचं रूप आहे, जे कोणत्याही थाटामाटाशिवाय आपल्या भक्तांसाठी अगदी साधेपणाने विटेवर उभे आहेत. 2014 मध्ये पंढरपूरचे हे मंदिर भारतातले पहिले असे मंदिर बनले जिथे महिलांना आणि समाजाच्या प्रत्येक घटकातील लोकांना अधिकृत पुजारी म्हणून नेमण्यात आले. म्हणजेच संतांनी जो समतेचा संदेश दिला होता तो आजच्या काळातही इथे अभिमानाने जपला जातो. आता वळूयात आपल्या मुख्य प्रश्नाकडे. ही वारी का केली जाते आणि देव पंढरपुरात विठेवर का उभा राहिला? तर याच्या मागे इतिहास आहे भक्त पुंडलिक यांचा. खूप वर्षांपूर्वी पंढरपूरच्या याच पावनभूमीत पुंडलिक नावाचे परमभक्त राहत होते. ते आपल्या माता पित्याची खूप मनापासून सेवा करायचे. त्यांच्यासाठी आई वडिलांची सेवा ही सर्वात मोठी पूजा होती. पुंडलिकाची ही अथांग भक्ती पाहून वैकुंठात बसलेले भगवान विष्णू स्वतः त्यांना दर्शन देण्यासाठी पंढरपुरात आले. पण पुंडलिक आपल्या आई वडिलांच्या सेवेत एवढे मग्न होते की त्यांनी देवाला उभं राहण्यासाठी एक वीट पुढे सरकावली आणि सांगितलं की माझी सेवा संपेपर्यंत या विटेवर उभे राहा. देव प्रसन्न झाले आणि ते कमरेवरती हात ठेवून उभे राहिले. पुंडलिकाची सेवा संपली तेव्हा देवानं त्यांना वरदान मागायला सांगितले. पुंडलिकाने मागितले, देवा तुम्ही माझ्यासाठी जसे या विटेवर उभे राहिलात तसेच या पृथ्वीवरील सर्व लेकरांसाठी भक्तांसाठी याच ठिकाणी नेहमीसाठी मुक्काम करा. आणि अगदी तेव्हापासून भगवान विठ्ठल पंढरपुरात विटेवरती उभे राहिले. इतिहास सांगतो की 12व्या शतकात होयसळ साम्राज्याचे राजे विष्णुवर्धन हे भक्त पुंडलिकाच्या या कथेने इतके प्रभावित झाले की त्यांनी या ठिकाणी विठ्ठलाचं एक भव्य मंदिर उभारलं. तेव्हापासून हे मंदिर आणि ही वारी अगदी अखंड चालू आहे. मित्रांनो, वारी ही केवळ एक पौराणिक कथा किंवा संकल्पना नाहीये. या वारीला अतिशय भक्कम आणि प्राचीन ऐतिहासिक पुरावे आहेत. धारवाड जवळील हेबल्ली नावाच्या ठिकाणी इसवी सन 1248 म्हणजेच आजपासून जवळपास 750 ते 800 वर्षापूर्वीचा एक अतिशय जुना कन्नड भाषेतील दगडी अभिलेख सापडलेला आहे. या 800 वर्ष जुन्या अभिलेखात श्री विठ्ठल देवाच्या वारीचा आणि हरिदिन म्हणजे एकादशी दिवशी पंढरपुरात जमणाऱ्या लाखो भाविकांच्या यात्रा उत्सवाचा अतिशय स्पष्ट उल्लेख केलेला आहे. आज आपण जी पालखी आणि दिंडीची संपूर्ण सिस्टीम बघतो ती 1820च्या दशकात साताऱ्याचे एक सरदार आणि माजी सैनिक हैबतराव बाबा आरफळकर यांनी सुरू केली. त्यांनी वारीला एक लष्करी शिस्त दिली. त्यांनी संतांच्या पादुका पालखीत ठेवून दिंड्या बनवून आणि सोबतीला घोडे ठेवून या वारीला एक शिस्तबद्ध आणि नियोजित रूप दिले. वारीचा सर्वात कडक, रोमांचक आणि ऊर्जा देणारा भाग म्हणजे रिंगण सोहळा. लाखो लोकांची गर्दी एकदम गोल आकारात उभी असते. तिथे कोणीही पोलीस नसतो, कोणीही बाउन्सर नसतो, तरी सगळे लोक स्वतःच्या शिस्तीने मार्ग मोकळे करत असतात.
आणि त्यामधून देवाचा अश्व हा सुसाट धावतो. हे बघून जगभरातले मोठे मॅनेजमेंट गुरु सुद्धा थक्क होतात. आपल्या विठ्ठल माऊलींचं आणि वारीचं हे वेड असं आहे की जे प्रत्येकाला अगदी मनापासून जवळचं वाटतं. वारीमध्ये सगळे लोक विठ्ठलमय होऊन एकत्र चालतात. तिथे श्रीमंती किंवा गरिबी असा कोणताही भेदभाव नसतो. वारीत चालणारा प्रत्येक माणूस हा दुसऱ्या वारकऱ्याच्या पाया पडतो, कारण तो समोरच्या माणसामध्ये स्वतः भगवान विठ्ठलांचे रूप पाहत असतो. अहंकार, राग आणि मनातील सर्व विचार विसरून जगाला प्रेमाची आणि शुद्ध भक्तीची वाट दाखवण्यासाठीच ही वारी दरवर्षी साजरी केली जाते. ही आपल्या संस्कृतीची आणि आपली ओळख आहे. तर मित्रांनो, विठ्ठल माऊली आणि वारीबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत, परिवारासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा, जेणेकरून आपल्या संस्कृतीचा इतिहास सगळ्यांपर्यंत पोहोचेल. आणि हो, आपल्या कथा भारताचीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका,